लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मात्र यामध्ये कुठेतरी आरोप प्रत्यारोपाचं राजकारण जे आहे ते देखील रंगताना पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विखे कुटुंबियांवरती एक आरोप केलेला होता की माझ्या कार्यकर्त्यांना आणि मला व्यक्तिगतरित्या मोठा त्रास जो आहे तर तो विखे कुटुंबियांकडून दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना जे सरकारी सेवेमध्ये आहेत त्यांना निलंबित देखील करण्यात आलेलं होतं। ते कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। काय नेमकी ती घटना होती आणि काय आपल्या नेमक्या या संदर्भात भावना आहेत? सन्माननीय आमदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना होऊन त्या प्रतिष्ठानचं तालुका अध्यक्षपद माझ्याकडे असल्यामुळे मी त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतो। याच्यामध्ये मोठा देवी यात्रा असेल, कोविड सेंटर असेल, नंतर जो आता संभाजी महानाट्य हे महानाट्य झाले, हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी दाखवत असतो। समाजासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात। तुम्ही एवढा मोठा कोविड काळ आला, त्या कोविड काळामध्ये 37 ते 38 हजार लोक नीट करण्याचं काम या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार निलेश लंकेंच्या माध्यमातून हे काम केलं। अहो, जो आमचा नेता जेव्हा लोकांसाठी जीव काढून घराच्या बाहेर या कोरोना काळात येऊन स्वतःच्या कोविड सेंटरमध्ये त्या लोकांबरोबर झोपत होता, जेवत होता, त्यावेळेस हे प्रवरेचे लोक घरात खिडक्या लावून बसले होते, त्यावेळेस त्यांना लोक दिसले नाही का? आणि आम्ही ज्यावेळेस प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतो, काम केलेलं त्यांना दिसल्यामुळं आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं आज ते प्राथमिक शिक्षक असू, तलाठी असू, सर्कल असू, पोलीस असू, ज्यांना आमदार निलेश लंकेंची ही काम करण्याची डब ही आवडते ते लोक त्यांना अटॅच होऊ राहिले। मग त्या माणसाचा दोष काय? सामान्यांची कामं करणारा माणूस जर आम्हाला लागत नसेल तर प्रस्थापित आम्हाला काय करायचे? त्यामुळे आम्ही ज्यावेळेस त्यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी सरळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव टाकून कुठलाही आमचे प्रत्येकाचे अर्ज आहेत, रजेचे अर्ज आहेत, काय पुढची प्रक्रिया करायची ती आम्ही करणार आहेत। आम्ही कोर्टात जाऊ नाही तर काय करू, अशा 50 नोकऱ्या निलेश लंकेसाठी आम्ही वाट्यावर मारतो। आम्ही चला, आम्हाला काय गरज नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे आहेत आणि राहणार, त्यांना जे करायचं ते करतील। पण विखेंनी इथून पुढे येताना पारनेर नगर दक्षिण मतदारसंघामध्ये ज्या रोषाला सामोरं जायचंय ते प्राथमिक शिक्षकांच्या रोषाला सामोरं जायचंय, तलाट्यांच्या रोषाला सामोरं जायचंय, पोलीस डिपार्टमेंटच्या प्रशासनाला सामोरं जायचंय। तुम्ही त्या लोकांची नस दाबली, आता तुम्हाला तुमची नस दाबल्याशिवाय येणाऱ्या काळात तुम्हाला ही सर्व प्रशासकीय यंत्रणा दाखवणार आहे। मात्र तुम्ही आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा एक ठपका ठेवला जातो आहे। तुम्ही सरकारी सेवेमध्ये आहात तरी देखील राजकीय व्यासपीठावरती उपस्थित आपण राहत आहात, काय नेमके त्या संदर्भात? आज आम्हाला राजकीय व्यासपीठावर उभं राहायची पाळी आलेली आहे। आम्ही ज्यावेळेस काम करत असताना त्यावेळेस राजकीय व्यासपीठ नव्हते, ते एक समाजासाठी काम करणारं व्यासपीठ होतं। कोविड काळामध्ये तिथं काय राजकारणाच्या सभा घ्यायच्या होत्या का? महानाट्य संभाजी जी शिवरायांची विचारसरणी ही आम्हाला लोकांमध्ये रुजवायची होती, तिथं काय आम्हाला प्रचार करायचा होता का? नंतर मोठा देवी दर्शन ज्या महिलांना आमच्या माता भगिनींना दर्शन घडवायचं होतं, तिथं आम्हाला काय आमदार साहेबांना मतं मागायची होती का? इलेक्शन 2 वर्ष 3 वर्ष होतं, आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असतो। हे जर काम त्यांना देखवत नसेल, समाजासाठी हिताचं काम करायचं नसेल, आजही तुम्ही बघा आमचा शेतकरी रडायला लागलाय, मातीत लोळायला लागलाय। अहो, तुम्ही 8 रुपये 7 रुपये कांदा यांचा आज जायला लागलाय। जो 30 रुपयाचा कांदा तुम्ही 1 महिन्यात त्याला 7 रुपये आणला, तोंड झोडणार नाही का तो शेतकरी? दुधाचे भाव घ्या आणि तुम्ही म्हणले अनुदान देतो 5 रुपये, कुठे त्याचे? काही शेतकऱ्याला 5 रुपये तुमचं निलंबन झालेलं आहे, पुढची नेमकी भूमिका काय असणार? मी सदर यांच्या विरोधात कोर्टात जाणार, कोर्टात न्याय मागणार। जर नाही त्यांना देता आला कोर्टाने, जर मला न्याय दिला तर निलेश लंकेसाठी बडतर्फ होण्याची सुद्धा माझी तयारी आहे। एकंदरीत जर बघितलं तर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत, नोकरी गेली तरी चालेल, मात्र निलेश लंके यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य जे आहे ते सुरू ठेवू अशी भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, पाथर्डी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।